शेतीप्रधान देश म्हणून कायमच भारताची ओळख राहिली आणि ह्या प्रधान देशाच्या शेतकऱ्याची आजची अवस्था बघून नक्कीच हा देश शेतीप्रधान आहे का नाही असं म्हणायची वेळ आली. बघा, केळीला दर नाही आहे, ह्याच्या ऊसाला योग्य दर नाही आहे, सीताफळाला योग्य नाही आहे. हेच काय, कुठलंही पीक त्यांनी तयार केलं त्याला योग्य बाजारभाव नाही आहे आणि योग्य दर नसल्यामुळे त्याचं घरदार उघड्यावर पडल्यासारखं लोक त्याची मजा बघतात आहे. एक लक्षात घ्या की जेव्हा ह्या विश्वाची निर्मिती झाली तेव्हा देवाने हे विश्व जगावं कसं, त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून निर्माण केलेली जात ही शेतकरी. वैद्यसुद्धा बहुतेक त्याच्यानंतरच निर्माण केला गेला असावा. त्या वैद्याने जरी एखादी गोळी तुम्हाला दिली ना तर तो तुम्हाला पहिलं सांगतो की उपाशी पोटी ती गोळी घेऊ नका. आणि आता ते पोट तुम्ही कशाने भरताय? ज्या शेतकऱ्यामुळे तुमचं आज पोट भरलं जात आहे त्याच शेतकऱ्याची आज ही या देशामध्ये अशी अवस्था आहे. एक लक्षात घ्या, आज झोपण्यापूर्वी जसं ह्या देवाचा आभार मानताना तसंच ह्या शेतकऱ्याचा आभारसुद्धा मानून झोपा. बहुतेक उद्याचं अन्न आजच्या अन्नापेक्षा जास्तच गोड लागेल. भेटू मग पुन्हा एक नवीन दिवस घेऊन आणि एक नवीन विषय घेऊन. नमस्कार.